कागलमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्ष, विविध संघटना, चळवळीतील कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रस्थापित महायुतीच्या विरोधात तिसरी इंडिया आघाडी स्थापन करण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला. जागा वाटप, उमेदवार निश्चिती यावर चर्चा करून आघाडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. तिसऱ्या इंडिया आघाडीच्या वतीनं सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातून एकत्रितपणे उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील गट तटांच्या तत्वहीन युती, स्वार्थी राजकारण आणि अविश्वासाच्या वातावरणाला मतदार कंटाळले असल्यानं तिसरी इंडिया आघाडी हा सक्षम पर्याय ठरेल असा आशावाद या बैठकीत व्यक्त करण्यात आला. समविचारी पक्ष, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आघाडीत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. या बैठकीला लालबावटा कामगार संघटना आणि माकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम, काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, जयसिंग टिकले, मनसे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव राज कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.